पूर्ण गँग आहे माझ्यासोबत। इथं फक्त सुरुवात आहे, पुढे तर धमाल अजून खूप बाकी आहे। काय ती झाडी, काय ते डोंगर आणि काय ती मिसळ। फुल टेन्शन। रेशम घाटी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हरवलेल्या रस्त्यावरती भेटलेली वाट आणि निसर्गाने दाखवलेली ही कमाल पाहून मनाला खूप आनंद भेटला। सर्वात टफेस्ट पार्ट मध्ये आम्ही आता पोहोचलोय। इसलिए कैसे तो करनी पड़ी शुरुआत when you know that your soul is not happy। नमस्कार मित्रांनो, सो आज आम्ही चाललोय जीवदान फोर्टला आणि मी एकटा नाही, या टाइम पूर्ण गँग आहे माझ्यासोबत। बस आहे तर मग धमाल तर होणारच आहे पूर्ण। बघ देवा, ही पोरं जी चाललीत गडावर त्यांना सुखरूप आण। काय मध्ये रस्त्यात काय दिसलं तर तुझ्या पायाखाली घे आणि पोरांचं रक्षण कर। गणपती बाप्पा मोरया। एलको जय मल्हार। गणपती बाप्पा मोरया। त्यानंतर आम्ही निघालो जीवदान फोर्टच्या दिशेने, पण जशी बस सुरू झाली तशी आमची धमाल सुरू झाली। ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे तर धमाल अजून खूप बाकी आहे। नशिबामध्ये राणी असली ग नसली काही फरक पडत नाही, पण सिक्वेन्स मध्ये राजानंतर तर राणी असलीच पाहिजे, कारण गुलामी तर आपण आयुष्यभर केलीच आहे। प्रवासामध्ये क्षणभर विश्रांती तर घेतलीच पाहिजे, त्यासोबत आम्ही एक गरम चायची प्याली सुद्धा घेतली। तर खाऊन पिऊन आम्ही निघालो आता पेट्रोल पंपला, आणि पेट्रोल पंपला पण आपल्यासोबत आपल्याच सारखे सॉलिड काका भेटले। जसे आपले नितेश भाऊ झोपले होते तसेच वाटतं आपल्या काकांची बिलिंग मशीन झोपली होती। काकांच्या फ्रस्ट्रेशनला घाबरून आम्ही सुद्धा मॅप टाकून निघालो जीवदानच्या रस्त्याला। जे 6:30 वाजलेत आणि आम्ही आता थांबलोय। आता सर्वात मोठा कार्यक्रम आहे, मिसळपाव बनवायचा आहे। तर योगेश भाऊंनी तर पूर्ण तयारी केलीच होती, तर प्रश्न राहिला होता तो फक्त बनवायचा। बरोबर आहे। फुल क्रेडिट आहे योगेश भाऊंना, विषयच एकदम हार्ड करून टाकलेला। हा व्ह्यू बघून मला एकच डायलॉग आठवला, काय ती झाडी, काय ते डोंगर आणि काय ती मिसळ। तर सर्व काही चांगलं चालू असताना गडबड होणार नाही असं होऊ शकत नाही, तर इथे सुरू झाला आमचा पहिला टास्क। पहिला ऍडव्हेंचर चालू झालेला आहे आता।
टेन्शन. काका पण फुल टेन्शन मध्ये आहे. टायर बियर बघ. सर बालक शिव्या घालेल म्हणता. प्राणी आहे. टायर तर निघालाय, पण सकाळची कसरत तर सुरू झाली आहे. आता परत ट्रॅक करायचं, ती कसरत वेगळी आहे. रेशम काठी जेव्हा काठीवर बांधतो ना का त्याच्यामधली कल्याणदा राहू दे. इकडनं असं हे सुळका पॉइंट आहे बघा तुम्हाला सेल्फी. परत इथनं वर फिरायचंय असं वरती. इथं महादेवाची पिंड आहे. परत जिवाबाईचं मंदिर आहे. थोडं खाली आलं का जिवाबाईचं मंदिर आहे. त्याच्या थोडं खाली यायचं. मग बॅक पलीकडच्या साईडला धान्य क्वार्टर आहे मोठं. आणि त्या धान्य क्वार्टर बघितलं त्याच्या खाली उतरायचे बरं का. असं इथून असं त्या ओढ्या इथं खाली उतरायचे. म्हणजे पलीकडे खाली उतरायचे असं उताराला. आणि मग उजव्या हाताला पाण्याचे हौद वगैरे. मग ते बघून झालं का परत रिटर्न माघारी यायचं. इकडे न येता इथे शॉर्टकट आहे. खाली जिथे उतराल ना त्याच्या पाठीमागे एक सरळ जाते. इकडे जाते ह्या भरून जाऊ. इकडे काय जायची गरज नाही. इकडे जाऊन लय येडा पडेल तुम्हाला. इथनच परत रिटर्न मागे इकडे. बस मध्ये राहिला काय रे राखणदार कोण? छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो आमची आता ट्रॅकला सुरुवात झालेली आहे. ट्रॅकिंग तर माझ्यासाठी नवीनच होता, पण मनात एकच इच्छा होती की आता थांबायचं नाही. काकाने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याच रस्त्याने निघालो होतो. पण रस्ता हरवणं हे ट्रॅकिंग मध्ये काही नवीन गोष्ट नाही. आमच्या गँगमध्ये असलेले दर्शन भाऊ आणि अजय भाऊ या दोघांना तर खूप एक्सपिरियन्स होता ट्रॅकिंगचा. रस्ता भेटल्यानंतर आम्ही परत सुरुवात केली पुढे जाण्याची. हरवलेल्या रस्त्यावरती भेटलेली वाट आणि निसर्गाने दाखवलेली ही कमाल पाहून मनाला खूप आनंद भेटला. एका नवीन किंवा बिगनर ट्रॅकरसाठी हा खूपच सुंदर अनुभव होता. निसर्गाचा सुंदर अनुभव घेता घेता आता तो कठीण क्षणी जवळ येत होता. पण आमच्या सर्वांमध्ये मोडीन पण वाकणार नाही ही जिद्द तर नक्कीच होती. सर्वात टफेस्ट पार्ट मध्ये आम्ही आता पोहोचलोय. जेवढी कठीण ही वाट होती तेवढाच कठीण आपला इतिहास होता. इसवी सन 1818 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी या किल्ल्यावरती ताबा मिळवला तेव्हा या किल्ल्याच्या सर्व पायऱ्या त्यांनी नष्ट करून टाकल्या. कल्याण दरवाजापासून आम्ही काहीच अंतर लांब होतो, पण तोच दुरावा आम्हाला हिंमत देत होता. हिंमत त्या ब्रिटिशांच्या लाखो प्रयत्नांची या किल्ल्याला उद्ध्वस्त करण्याची. पण आजही तो किल्ला रुबाबात आणि महाराष्ट्राची शान बनून उभा आहे. हा आनंद दुप्पट झाला जेव्हा आम्ही ते सर्व सुखरूप पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्यासाठी तर हा नवीनच अनुभव होता. अनुभव एक न हारता पुढे जाण्याची एक जिद्द, हर कठीण रस्त्याला बाद देऊन पुढे जाण्याची एक हिंमत, आणि हीच हिंमत घेऊन मी पुढे निघालो. कल्याण दरवाजानंतर आम्ही निघालो वानरलिंग आणि धान्य कोठार बघायला. समोर असलेली हर कठीण गोष्टीला मात देऊन आपण पुढे जाणं हेच आपल्या महाराजांनी शिकवलं. इतिहासातील खरी सुंदरता या महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांवरती येऊन समजतं.
2 मिनिटं शांत बसून आम्ही सुद्धा निसर्गाचा अनुभव घेतला. कल्याण दरवाजापासून थोडं पुढे जाऊन आम्ही पोहोचलो धान्य कोठार जवळ. पण खूप फॉग असल्यामुळे आम्ही डिसाइड केलं की आपण पहिलं वानरलिंग बघूया. आसमानों की ऊंचाइयों में हर तरफ कोहरा ही कोहरा है. हम सब अच्छे बंदे जो यहाँ पे आए हैं. आम्ही ऑलमोस्ट हायस्ट पॉईंटवरती आलो आहे. खूप हार्ड ट्रॅकिंग आहे. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता पण खूप मजा आली. खूप जास्त फॉग असल्यामुळे आम्हाला वानरलिंग तर दिसला नाही, तर आम्ही परत निघालो धान्य कोठार बघायला. तर ही आहे धान्य कोठार. या धान्य कोठारमध्ये ऑलमोस्ट 6 महिने ते 1 वर्षाचं धान्य स्टोअर करून ठेवू शकतो. आजही तिथे कार्विंग व सुंदर आणि मजबूतीचं बांधकाम बघायला भेटतं. थोडंच पुढे गेल्यावरती आपल्याला हे टँक सुद्धा बघायला भेटतात. तर आमच्यासोबत श्रेयस पण आहे आणि तो रॅपर आहे. तो पुढे जाऊन तो आम्हाला रॅप पण ऐकवणार आहे. Yeah. You know when I step in the booth, I do it my way, I speak my truth. ये रैप तेरे लिए मेरे लिए थेरेपी. Whatever comes to mind, I spit it freely. अभी सुन यही से होनी थीम की है. स्टार्ट जॉब पे जा रहा था तभी इमेज थी साफ. बड़ा न्यू दैट माई लाइफ वॉज फॉलिंग अपार्ट. इसलिए कहीं से तो करनी पड़ी शुरुआत. When you know that your soul is not happy, it doesn't matter who the fuck is clapping. वो दर्द तेरा रैप से ना नम होने वाला, लोगों की सिंपैथी से कम नहीं होने वाला. फ्रीडम ये वर्ड ये ना असली में जीना तो सिखाई नहीं. हाँ चल रहे बस किसी भीड़ की तरह, सारी नींद गवाई कहीं सुख न मिला. फ्रीडम ये वर्ड ये ना असली में जीना तो सिखाई नहीं. हाँ चल रहे बस किसी भीड़ की तरह, सारी नींद गवाई कहीं सुख न मिला. सुख न मिला शायद खोया वो पहाड़ों पे त्रस्ते अजीवन या शहरों के बाजारों में. बसता था मेरा भरा बचपन के सपनों से, बड़ा हुआ देखा खेला गया मैं खिलौना जैसे. नरमाट भी घबराहट में बदल गई, जिंदगी थी वो किसी काम में उलझ गई. इसीलिए थोड़ा बदलाव भी जरूरी था. रैप करना करियर का चुनाव ना था. काफी सारी चीजें पहले की थी मैंने ट्राई, पर फेलर का टैग लाइन लग गई ऑन माइंड. समाज के दबाव से पड़ा बुरा प्रभाव, अपने तरीके से जीना चाहता देंगे सुझाव. जो भी होना है होने ही दो. They trying to control us, they wrote this code, but don't lose hope. You already know the rebel in you knows how to fucking cope. Freedom ये वर्ड ये ना असली में जीना तो सिखाई नहीं. हाँ चल रहे बस किसी भीड़ की तरह, सारी नींद गवाई कहीं सुख न मिला. फ्रीडम ये वर्ड ये ना असली में जीना तो सिखाई नहीं. हाँ चल रहे बस किसी भीड़ की तरह, सारी नींद गवाई कहीं सुख न मिला. रॅप ऐकून तर मनातून एकच शब्द निघाला, बहुत हार्ड. कारण ते सर्व रॅप्स आणि त्याचे लिरिक्स श्रेयस स्वतः लिहितो आणि त्याचे बीट्सही त्यांनी स्वतः बनवलेले आहेत. तर नक्की त्याला सपोर्ट करा. तो इंस्टावरती पण असेच खूप सारे रॅप व्हिडिओज तो बनवत असतो. तर जीवदान फोर्ट खरंच खूप मस्त होता. खूप ॲडव्हेंचर होता त्याच्यामध्ये. खूप मजा आली. खूप हिस्ट्री पण आहे त्याच्या पाठी आणि खूप चांगला वेदर पण होता. पाऊस पण नव्हता तर खूप. आणि नेक्स्ट टाइम आम्ही अजून कुठे दुसऱ्या इथे पण एक्सप्लोअर करू नक्कीच, कारण दरवर्षी हे लोक ते जातात. मी फर्स्ट टाइम ट्रॅक केलं आणि मजा पण आली भरपूर. ऑलमोस्ट 12,000 ते 13,000 ते स्टेज झाले. काही मिनटं पुढे गेल्यानंतर आम्हाला समजलं की आम्ही परत चुकीच्या रस्त्यावरती चाललो आहे. त्याच क्षणी आमच्या गँगमध्ये अजून एक मेंबर ॲड झाला आणि आपल्याला तर माहितीच आहे वफादारी तर यांच्याकडून शिकावी. आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून पुढे निघालो. त्यांनी आम्हाला फक्त रस्ताच नाही तर सुंदर आणि मॅजिकल व्ह्यूही दाखवला.
लास्टपर्यंत त्याने आमची साथ नाही सोडली, पण खरी वाट ही दाखवली. तर आता आम्ही चाललो जेवायला. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, पण सर्वात बेस्ट एक्सपिरियन्स होता. खूप काही नवीन गोष्टी पण बघितल्या, खूप नवीन गोष्टी पण अनुभवल्या. जेव्हा मी खाली उतरलो तेव्हा हा वानरलिंगही खूप सुंदर दिसत होता. तर हीच होती माझी एक अमेझिंग जर्नी आणि एक बेस्ट ट्रॅकिंग एक्सपिरियन्स. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.